वृकासुर नावाचा राक्षस होता. भगवान शंकराची पूजा करायचा, पण पूजा करत असताना ती पूजा केल्याशिवाय तो जेवत नव्हता आणि त्याच्या पूजेला जिवंत चितेचा भस्म लागायचा. त्याने देवाला सांगितलं, देवा मला तुमची पूजा केल्याशिवाय जेवता येत नाही आणि पूजेला दररोज जिवंत चितेचा भस्म लागतोय. म्हणून देवानं भोळेपणामध्ये त्याला वर दिला की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होऊन जाईल. आता हे ट्राय करायचं म्हणून पहिल्यांदा ट्राय भगवंतावरतीच केलं, भगवंताच्याच मागे लागला. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. आता दशमस्कंदाला आपण सुरुवात करतोय. या दशमस्कंदाला निरोध लीला असं म्हटलं जातं. मी सांगितलं पहिल्याच दिवशी की या भागवताचे 12 स्कंद म्हणजे भगवंताचे 12 अवयव आहेत भगवान श्रीकृष्णाचे. यामध्ये दशमस्कंद म्हणजे भगवंताचं हृदय आहे. त्यामुळे भागवताच्या बाकीच्या स्कंदावरती 4च दिवस बोललं जातं, राहिलेले 3 दिवस या दशमस्कंदावर बोललं जातं. कारण शरीरामध्ये हृदय महत्वाचं आहे आणि या स्कंदामध्ये भगवंताचं संपूर्ण चरित्र आलेलं आहे. या स्कंदामध्ये एकूण 90 अध्याय आहेत. त्याचे 2 भाग, उत्तर भाग आणि पूर्व भाग, असे 2 भाग पडतात. श्री शुकाचार्य सांगतात, राजा मथुरा नावाची नगरी आहे, तिचं खरं नाव आहे मधुपुरी. शत्रुघ्नानं तिची स्थापना केली या नगरीची. या मधुपुरीमध्ये भोज वंशातला आहुक नावाचा राजा आहे. याला 2 मुलं, एक उग्रसेन आणि दुसरा आहे देवक. या उग्रसेनाची पत्नी गर्भवती असताना द्रुमिल नावाच्या राक्षसाची सावली तिच्या गर्भावरती पडली. ऐका, या उग्रसेनाची पत्नी गर्भवती, त्याच वेळेला द्रुमिल नावाचा राक्षस त्याची सावली तिच्या गर्भावर पडल्यामुळे ब्राह्मणांनी सांगितलं की आता हिला जी संतती होणार आहे ती तुमच्या कुळाचा घात करणारी असणार आहे. म्हणून उग्रसेन वाटच पाहत होता की कधी हिची प्रसूती होते आणि त्या मुलाला कधी सोडून देते मी. ती प्रसूत झाली, मुलगा झाला, त्यानं तो मुलगा टोपलीमध्ये भरला आणि नदीमध्ये सोडून दिला. तो पुढे जाऊन सौरी नावाचा राजा शूरसेन, त्या शूरसेनाला तो मिळाला. त्याने त्याला सांभाळलं, त्याचं नाव ठेवलं कंस. हाच कंस. कंस असा का, तर यामुळं, कारण तो गर्भात असताना दुर्मिल नावाच्या राक्षसाची त्याच्यावर सावली पडली. थोडासा मोठा झाल्यानंतर त्याला कळालं की आपल्या वडिलांनी आपल्याला जन्मताच सोडून दिलेले. त्याने त्या राक्षस बुद्धीनं, तम बुद्धीनं तपश्चर्या केली भगवान शंकरांची. भगवान शंकरांना प्रसन्न केलं आणि म्हणाले, मला अमरत्वाचं पद द्या. भगवान शंकर म्हणले, ते सगळं बंद केलं, आता अमर पद देणार. दुसरं काय मागायचं असेल तर माग, कारण तुम्ही अमर होताना आम्हालाच मारायला लागताय. वृकासुर नावाचा राक्षस होता. भगवान शंकराची पूजा करायचा, पण पूजा करत असताना ती पूजा केल्याशिवाय तो जेवत नव्हता आणि त्याच्या पूजेला जिवंत चितेचा भस्म लागायचा. त्याने देवाला सांगितलं, देवा मला तुमची पूजा केल्याशिवाय जेवता येत नाही आणि पूजेला दररोज जिवंत चितेचा भस्म लागतोय. म्हणून देवानं भोळेपणामध्ये त्याला वर दिला की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होऊन जाईल. आता हे ट्राय करायचं म्हणून पहिल्यांदा ट्राय भगवंतावरतीच केलं, भगवंताच्याच मागे लागला. तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे, ज्ञानोबा सांगतात, जेथीच्या कृपाला हे जे वरू तेथेची मनी वे विचारू. तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे, जिथून वर मिळाला तिथंच तो त्याच्यावरती पुन्हा लावणं. अशा अनेक राक्षसांनी हेच केले, म्हणून आता अमरपद देणं बंद केलं. म्हणे तुला दुसरं काय मागायचं माग. मग तो म्हणला, मला विजय होण्याचं वरदान द्या. त्यांनी विजयी होण्याचं वरदान दिलं आणि एक शिवधनुष्य दिलं. सांगितलं, हे शिवधनुष्य ज्या वेळेला तोडलं जाईल त्यावेळी तुझा मृत्यू जवळ आलेला असेल. त्यानं सगळ्या राक्षसांना हरवलं, त्यांचे एक सैन्य तयार केलं आणि पहिलं आक्रमण केलं ते आपल्या वडिलांवरती, उग्रसेनावरती. उग्रसेनाला मथुरेवरून हलवलं, कारागृहामध्ये टाकलं आणि उग्रसेनामध्ये तो त्याच्या गादीवरती तो बसला. उग्रसेनाचा भाऊ देवक, या देवकाला 7 कन्या आहेत. यापैकी 6 कन्यांचं लग्न वसुदेवाबरोबर अगोदरच झालेलं होतं. आता 7वी कन्या म्हणजे देवकी शिल्लक राहिली होती. या कंसानं अनेक अत्याचार केले, अनेक भ्रष्टाचार केले, पण आता कुठेतरी लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे, हे प्रत्येकाला वाटत असतं, चांगलं म्हटलं पाहिजे.
मग 5 वर्ष केलेले भ्रष्टाचार जर लोकांच्या मनातून घालवायचे असेल तर निवडणूक जवळ आल्यानंतर काहीतरी वाटलं पाहिजे का नाही? शेवटी कंस राजकारणी आहे, दूरदृष्टीचा आहे. त्याला ठरवलं आपल्या बहिणीचं लग्न जोरात करून द्यायचं, म्हणजे लोकांच्या मनामध्ये आपोआप आपल्याविषयी सहानुभूती निर्माण होईल. म्हणून त्याने देवकीचं लग्न करायचं ठरवलं. कोण पती पाहिजे? त्याला कळालं की यादव सगळ्यात जास्त आहेत. भविष्यामध्ये आपल्याला कोणी जर हानी करेल तर ती यादवच करतील, संख्या जास्त यादवांची. म्हणून 7वी कन्या ही देवकी सुद्धा यादवांना म्हणजे वसुदेवालाच देऊ. वसुदेवाने आधी नकार दिला, नाही मला नाही करायचं आता लग्न, अगोदरच माझी 6 झालेली आहे. तो मला नाही करावं लागेल, नाही केलं तर मस्त गुडवेल. ते म्हणले मरण 6 जणींना विधवा करण्यापेक्षा अजून एक बायको केलेली बरी. मग लग्नाला तयार झाले. कंसानं लग्नाची जय्यत तयारी केली. याने या लग्नामध्ये 400 हत्ती सुवर्णाने युक्त दिले, 1500 घोडे, 1800 रथ दिले, 200 दासी देवकीच्या सेवा करता दिले. त्याने स्वतः तो वरातीमध्ये त्या ठिकाणी तोरत घेऊन निघाला देवकी आणि वसुदेवाला सोडायला. पण याच्या अगोदर त्याच्या भारानं, त्याच्या केलेल्या कर्मानं त्याचा सासरा जरासंध, जरासंधाच्या 2 मुली अस्ती आणि प्राप्ती या दोन्ही बरोबर कंसानं लग्न केलेलं होतं. या दोघी सासऱ्यानं आणि जावयानं सगळीकडे उत्मात केला होता. त्यांच्या त्या कामानं सगळी भूमी त्रस्त झालेली. भूमीर दृप्त नृप व्याज दैत्यानेक शतायुतैहि आक्रांता भूरी भारेन ब्रह्मानम शरणुयो. ती पृथ्वी ब्रह्मदेवाला शरण गेली की वाचवा, या भारापासून आम्हाला सोडवा. स्वतः ब्रह्मदेव भगवान विष्णूची आराधना करायला लागले. नमोस्तोनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शिशोरोर भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते. भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्याने सांगितलं काळजी करू नका, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण, गायी आणि भक्ता. 3 जणांचं रक्षण करण्याकरता मी येणार. तसं भगवंताचं ब्रीदच आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या ज्या वेळेला धर्माची ग्लानी होते त्या त्या वेळेला त्या धर्माला उत्थान देण्याकरता, धर्म संस्थापना करण्याकरता मी येतो. काय करतो मी? परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. साधूंचं रक्षण करतो. का? कारण साधू धर्माला जिवंत ठेवतात. म्हणून ब्राह्मण, गायी आणि भक्त यांचं रक्षण का करतो? कारण ही 3ही धर्माचे नेत्र आहेत. ब्राह्मणांवर भगवंताचं विशेष प्रेम आहे. का? आता अनेकांना ब्राह्मणांची अलर्जी, का कोण जाणे, पण ब्राह्मण हे आपल्या धर्मामध्ये मुख्य आहेत. ब्राह्मणांचे सर्वात जास्त उपकार जर काय असतील तर ब्राह्मणांनी वेद जिवंत ठेवलेले आहेत. आणि देवता जर प्रसन्न करायचे असतील तर देवता या मंत्राधीन असतात आणि मंत्र हे ब्राह्मणांच्या अधीन असतात. कारण ब्राह्मण शुचिरभूत राहतात. नवे नवे जे शुचिरभूत राहतात त्यांना ब्राह्मण म्हणावं. शमो दमस्तप शंशं शांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. गीतेने सांगितले ब्राह्मणाचं कर्म आहे स्वच्छ राहणं, शुचिरभूतता. हे जर करत असतील त्यांना ब्राह्मण म्हणावं. म्हणून ब्राह्मणाचं रक्षण करण्याकरता भगवान येतात. गायींचं रक्षण करतात. गायी देवाला खूप प्रिय आहे. मागच्या अवतारामध्ये भगवंताला गायीचं रक्षण करता, सेवा करता नाही आली राम अवतारामध्ये. म्हणून भगवान लहानपणापासूनच या अवतारामध्ये गायीच्या सेवेमध्ये रत आहे. का? कारण गावो विश्वस्य मातरः गावो स्वर्गस्य सोपानः. ती गाय म्हणजे सगळ्या जगाची आई आहे. स्वर्गाला जाण्याची शिडी, सोपान म्हणजे गायी आहे. ती गाय म्हणजे गायत्री आहे. तिच्या पायाच्या खुरानं ती एकदा चालत गेली की नापीक भूमी सुद्धा सुपीक होते. तिच्या श्वासामधून ओझोन वायू प्रवाहित होतो. तिच्या गोमूत्रापासून कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे होतात. इतकी गाय पवित्र आहे. अर्थात देशी गाय बरं, जर्शी नाही. जर्शीला गायच म्हणता येत नाही. म्हणलं तर तिला जनावर म्हणावं, गाय म्हणू नये. देशी जी गाय आहे त्या गायीची सेवा करणं हे भगवंताला आवडतं. पण रक्षील गायी, ब्राह्मण आणि भक्त, ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, यासारखे साधू, यासारख्या महात्म्यांचं रक्षण करण्याकरता स्वतः भगवान येतात. कारण हे भक्त धर्म जिवंत ठेवतात. ज्ञानोबार आहे, तुकोबार यासारखे संत झाले नसते तर हा महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत आता काय धर्म शिल्लक राहिला असता म्हणून.
या पुरोगामी लोकांनी सगळं संपवलं असतं, पण ज्ञानोबराय तुकोबराय भूमीमध्ये होऊन गेले, म्हणून आज या ठिकाणी धर्म जिवंत आहे. म्हणून अशा ब्राह्मणांचं, अशा भक्तांचं, गायींचं रक्षण करण्याकरता स्वतः भगवान येणार आहेत सांगितले. म्हणून तो कंस ज्या वेळेला ते वारातीमध्ये ते घेऊन चाललेला आहे, त्याच वेळेला देवांना वाटलं की भगवान अवतार घेणारे, देवकीच्याच पोटी घेणारे, पण भरपूर वेळ आहे, त्या अगोदर कंसाला थोडंफार घाबरवलं पाहिजे. म्हणून देवांनी मुद्दामून आकाशवाणी केली की अरे कंसा, ज्या देवकीचं लग्न तू इतक्या थाटामध्ये लावून देतोयस, इतक्या अभिमानानं तिला सोडवायला चाललेला आहेस, त्याच देवकीचा 8वा गर्भ तुझा काळ म्हणून येणार आहे, तुला मारणार आहे. हे सांगितल्याबरोबर कंस सावध झाला, त्यानं खड्ग उचललं आणि देवकीला मारायला निघाला. वसुदेवानं अडवलं, म्हणलं अरे मूर्खा, बहिणीला मारतोय, पहिले तर ते स्त्री आहे, स्त्रीवर हात उचलू नये, त्यात तुझी ती बहीण आहे, ऐक, हिचा 8वा गर्भ जर तुला मारणार आहे ना, तर हिच्यापासून होणारी प्रत्येक संतती तुला आणून देतो, पण हिला मारू नको. कंसाला ते पटलं, त्यानं त्या दोघांनाही कारावासामध्ये टाकलं. यथा अवकाश देवकीला पहिला गर्भ राहिला, तो पहिला गर्भ प्रसूत झाला. कंसाला वार्ता कळाली की देवकी प्रसूत झालेली. कंस धावतच आला, त्याने देवकीच्या मांडीवरून ते पुत्र घेतले, त्या मुलाला घेतलं, हातामध्ये घेतलं, त्याच्याकडे पाहिलं, तो मुलगा त्याच्याकडे पाहून हसायला लागला. ते बाळ हसतंय, त्याचं ते हसणं पाहून जणू काय तो त्याला मामा म्हणतोय, मामाच आहे त्याचा. कंसाला वाटलं याला का मारायचं, आपल्याला तिचा 8वा गर्भ मारणार आहे ना. म्हणून कंसानं तो मुलगा पुन्हा देवकीच्या गर्भ हातामध्ये ठेवला. कंस निघून जाणार, तेवढ्यात त्या ठिकाणी नारायण नारायण भजन ऐकू आलं. नारदजी त्या ठिकाणी यायला लागले. नारदजी कंसाला जाताना विचारत, का रे कंसा, काय झालं? कंसानं सांगितलं, नाही, देवकीला मुलगा झाला, ते पाहायला आलो होतो. काय केलं? काय नाही, दिलं सोडून. नारदजी हे कल्याण करण्याकरता येतात, नारदजी हे विधायक काम करतात. नारम कल्याणम ददाती इति नारदः, नराचं कल्याण करण्याकरता येतात ते नारद. कंसाच्या हातातून काहीतरी पाप अजून वाढलं पाहिजे, जेणेकरून देव लवकर आले पाहिजे, ही नारदांची इच्छा आहे. म्हणून कंसाला अजून पापामध्ये प्रवृत्त करतात. कंसानं सांगितलं, अरे पहिला मुलगा आहे म्हणून सोडून दिलं. नारदजींना म्हणतायत, नारदजी म्हणतात, कंसा किती रे भोळा तू. आता कंस काय भोळा आहे का, तो गाभोळा आहे. पण ते नारदजी आहेत, आद्य कीर्तनकार आहेत, कोणाची स्तुती कशी करायची त्यांना सगळं माहिती आहे. नारदजींनी हातामध्ये एक फूल धरलं, गुलाबाचं फूल, भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. त्यांनी सांगितलं, या गुलाबामध्ये ज्या पाकळ्या आहेत, त्यामध्ये पहिली पाकळी कोणती ओळखता येते का? कशी काय ओळखता येईल? गोल आहे, पहिली पाकळी ओळखता येते का? नाही ओळखता येत. इकडून पाहिलं तर ती पहिली वाटते, तिकडून पाहिलं तर ही पहिली वाटते. तसं आता हा पहिला मुलगा झालेला आहे. देवकीला जर 8 मुलं झाले, तर तिकडून जर मोजलं तर हा मुलगा कितवा असेल? कंस म्हटला, बरोबर आहे, हा 8वा असेल. 9 झाले तर 2 नंबरचा, 10 झाले तर 3 नंबरचा. करा हिशोब असा तुम्ही. कंस म्हणला, बरोबर आहे. एवढं सांगून नारदजी निघून गेले. कंसानं परत वळाला आणि देवकीच्या हातातून तो गर्भ घेतला, गर 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 फिरवलं आणि त्या दगडावरती आपटलं. अशी एक नाही, देवकीचे 6 गर्भ कंसानं जन्मतःच मारले. जन्मतःच त्या मुलांना मारलं. देवकी प्रत्येक वेळेला तळतळाट करायची, कंसा नको रे मारू, तुझे भाचे आहेत, लहान आहेत अजून, काय केलंय त्यांनी तुला? पण प्रत्येक वेळेला त्या आईचा तळतळाट घ्यायचा. कोणाचा तळतळाट घेऊ नये महाराज. आपल्या संपूर्ण आयुष्याला बरखास्त करण्याची, मातीमध्ये घालवण्याची ताकद असते एखाद्याच्या तळतळाटामध्ये. आणि आज लोक सहज कोणाचाही तळतळाट घेतात. माझं ते माझं, तुझं ते माझं, सहज. त्याला नाही मिळालं तरी चालेल, पण माझं घर भरलं पाहिजे. सहज एखाद्या गरीबाचा तळतळाट घेतात, पण तो तळतळाट आपल्या एका पिढीला नाही, अनेक पिढ्यांना भोगावा लागतो. ती देवकी तळतळाट करते. प्रत्येक मुलं जाताना ती तळतळ करते, देवा कंसा तुला मारणार कोणतरी येणार, एक दिवस नक्की येणार, तुला मारणार तू. आता देवकीला 7वा गर्भ राहिला, पण तो 7वा गर्भ योग मायेनं रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला. ती तिकडं भाद्रपद शुद्ध षष्टीला प्रसूत झाली. तिला जे बाळ झालं ते जन्मताच त्या ठिकाणी डोळे बंद करून आहे. शांडिल्य ऋषींनी पाहिलं, त्यांनी ओळखलं की हा भगवान शेषाचा अवतार आहे.
राम त्याचं नाव ठेवलं आणि बल अधिक्यानं ताकद जास्त असल्यामुळे बलराम असं नाव पडलं. इकडं आता भगवान आधी तेज रूपानं वसुदेवजींच्या हृदयामध्ये प्रविष्ट झालेले. भगवान आपल्यासारखे जन्माला येत नाही, तेज रूपानं येत आहे. वसुदेवाच्या हृदयामधून ते देवकीच्या हृदयामध्ये गेलेले. जसे जसे भगवान वाढत आहेत तसं तसं देवकीचं तेज वाढायला लागलेले. देवकीचे तेज दिसे जाईसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. जसं जसं देवकीचं तेज वाढत चाललेले तसं तसं कंस घाबरायला लागलेला आहे, भीती वाटायला लागलेली. मी कालच सांगितलं, ज्या वेळेला आकाशवाणी झाली त्याच वेळेपासून कंसाला भीती वाटायला लागली. त्या भीतीच्या निमित्ताने त्याला भगवंताचं चिंतन घडायला लागलं. ना तरी भयाचे निमिसे मातेनं पविजेची काय कंसे, ज्ञानोबरायाने सांगितलं. भीतीच्या निमित्ताने का होईना पण देवाचं चिंतन करत होता की कोणीतरी येणार आहे, मला मारणार आहे, मला मारणार आहे. भीती वाटत होती. त्या भीतीमधून भगवंताचं स्मरण घडत होतं. आता देवकीचा गर्भ मोठा झाल्यानंतर स्वतः स्वर्गातले देव त्या ठिकाणी त्या गर्भाची स्तुती करायला यायला लागले. का? कारण हा गर्भ, या गर्भाचे सगळेच जण नाव ठेवतात. गर्भस्तुती वाईट आहे, गर्भ वाईट आहे, तुका म्हणे गर्भवासी, किंवा जन्म येणे पातकाची मूळ, गर्भ वाईट आहे, गर्भ दुःख आहे, दुःख रूप आहे. सगळे जण गर्भाला नाव ठेवतात. हा गर्भ देवाला शरण गेला, म्हणला देवा सगळेच मला नाव ठेवतात, काय वाईट केले मी? देव म्हणला माझा संबंध तुझ्याशी आला की तुलाही लोक चांगलं म्हणतील. स्वतः भगवान त्या गर्भामध्ये आल्यानंतर त्या गर्भाची स्तुती व्हायला लागली. सत्यवर्तम सत्य परम त्रिसत्यम सत्य संयोनिम निहितंच सत्य 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 मृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना. सत्य स्वरूप असणाऱ्या, सत्य संकल्प असणाऱ्या हे भगवंता तुला आम्ही शरण आलेलो आहोत. अनेक ऋषी, अनेक देवता त्या गर्भाची स्तुती करण्याकरता तिथे यायला लागले. आता भगवान प्रगट होण्याची वेळ जवळ आलेली आहे. श्रावण महिना आहे, कृष्ण पक्ष सुरू झालेला आहे. या कृष्ण पक्षामध्ये अष्टमी तिथी आहे, बुधवार वार आहे, रोहिणी नक्षत्र आहे. सगळीकडे आनंद आनंद आहे. दिशांना आनंद झालेला आहे. का? कारण आम्हाला भगवंताला पाहता येणार आहे. पृथ्वीला आनंद झालेला आहे, जलदेवतेला आनंद झालेला आहे, वायूला आनंद झालेला आहे, चंद्राला देखील आनंद झालेला आहे. कारण माझ्या वंशामध्ये प्रगट होत आहेत आणि माझ्या वेळेमध्ये प्रगट होत आहेत. सगळीकडे आनंद आनंद आहे. रात्रीचे 12 दुसरा प्रहर झालेला आहे, 12 वाजले आणि त्या कारागृहामध्ये लख्ख प्रकाश पडलेला आहे आणि भगवान त्या ठिकाणी देवकीच्या गर्भामधून बाहेर आलेले आहेत. अष्टमूर्ती रूपाने 8 वर्षाचे भगवान बाहेर आलेले. देवकी आणि वसुदेव आश्चर्यचकित झाले. 8 वर्ष चतुर्भुज रूप आहे, ते का बरं रूप असं आलेलं आहे? भगवान त्यांना सांगतायत, मी तुम्हाला सांगायला आले की तुमच्या पोटी मी जन्म का घेतला. तुम्ही मागे अनेक जन्मामध्ये वृष्णी सुतपा असताना तुम्ही 1000 वर्ष तपश्चर्या केली. मी प्रसन्न झालो. त्यावेळी तुम्ही काय मागायचं म्हणून तुम्ही सांगितले की माझ्या पोटी जन्म घ्या. मी तुम्हाला तथास्तु 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 म्हणून गेलो. 1000 वर्ष तपश्चर्या करून एवढंच फळ मागितलं म्हणून 3 वेळा जन्म घेतला. वृष्णीसूत म्हणून त्या जन्मामध्ये, त्यानंतर तुम्ही आदित्य आणि कश्यप झाले, त्यावेळेला वामन म्हणून आलो आणि आता तुम्ही वसुदेव देवकी आले. आता तुमच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे. फक्त जन्म घेण्याचं वचन होतं, तुमच्यापाशी राहील असं वचन नव्हतं. म्हणून आता मला वसुदेवांना सांगतायत मला नंदाच्या घराला घेऊन चला. की देवाने जोरात नाही सांगितलं, कानामध्ये सांगितलं वसुदेवांच्या. का बरं? कारण देवकीला ऐकायला जाईल. देवाला माहिती होतं की बाईच्या तोंडामध्ये तीळ भिजत नाही. म्हणजे कंस अत्याचार करेल आणि सांगून टाकेल की माझा मुलगा जिवंत आहे, तिकडे गोकुळामध्ये वाढतोय, मग कंस माझ्यावरती अनेक आक्रमण करेल. म्हणून भगवंताने वसुदेवाच्या कानात सांगितलं. असा भाव आहे त्यामध्ये. कसं काय नेता येईल? भगवंताने सांगितलं टोपलीमध्ये मला उचला, डोक्यावरती घ्या. डोक्यावर उचलल्याबरोबर तुमच्या हातापायातली बंधनं गळून पडतील. वसुदेवानं भगवंताला टोपलीमध्ये घेतलेले, ती टोपली डोक्यावर ठेवल्याबरोबर उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. का बरं भगवंताला उचलल्याबरोबर बंधनं गळाली? त्याचं कारण असं आहे, वसुदेवानी ज्या वेळेला भगवंताला डोक्यावर घेतलं, याचा अर्थ असा आहे की ज्याच्या जीवनामध्ये भगवान उच्च स्थानी असतात, डोक्यावरती असतात, त्याच्या जीवनात त्याला बंधनं राहत नाहीत. भगवंताला डोक्यावर घेतल्याबरोबर बाहेर पडले सगळे योगमायेनं, सगळे सेवक झोपी गेलेले आहेत. आपोआप सगळं कारागृह खोललं गेलेलं आहे. बाहेर आल्यानंतर धोधो पाऊस चालू आहे. यमुनेच्या जवळ आल्यानंतर यमुना दुथडी भरून वाहते. यमुनेला पूर आलेला आहे. तर यमुनेमध्ये प्रवेश करण्या अगोदर वसुदेवानं विचार केला, मागं जाऊन राक्षसाच्या हाताने मारण्यापेक्षा
या यमुनेमध्ये तीर्थामध्ये प्राण गेलेले चांगले म्हणून यमुनेमध्ये प्रवेश केला. यमुनेमध्ये प्रवेश केल्याबरोबर पायाचं पाणी गुडघ्यापर्यंत आलं, गुडघ्याचं पाणी घोट्या कमरेपर्यंत, कमरेचं पाणी छातीपर्यंत, छातीचं पाणी कानापर्यंत आलं. वसुदेवांच्या कानापर्यंत पाणी आल्याबरोबर भगवंताने पाय बाहेर काढले. त्या पायाचा स्पर्श यमुनेला होताच यमुना दुभंग पावली आणि वसुदेवांना त्या ठिकाणी वाट करून दिली. वसुदेवजी त्या ठिकाणी यशोदेच्या घरी नंदराजाच्या घरी आलेले आहेत. यशोदेच्या पुढे जे बाळ जन्माला आलेले आहे, जी कन्या जन्माला आलेली ती योगमाया, ते योगमायाला घेतलेले आपला नीलमण्यासारखा पुत्र त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्या कन्येला घेऊन पुन्हा ते त्याच यमुनेच्या वाटेनं पुन्हा कारागृहामध्ये आलेले आहेत. कारागृहामध्ये आल्याबरोबर ती योगमायेनं टाहो फोडले, रडायला लागलेली आहे. सगळे सेवक जागे झाले. त्या सेवकांनी कंसाला सांगितलं की देवकीला 8वा पुत्र न होता पुत्री झालेली आहे, कन्या झालेली आहे. कंसाला आश्चर्य वाटलं, पण कंस धावतच आला. धावत आल्याबरोबर त्यानं ती कन्या पाहिली. काही का असेना, कन्या का असेना, तर कन्याला त्यानं मारायला घेतलं. गरगर गरगर फिरवलं, आपटणार. तोच ती कन्या त्याच्या हातातून गुप्त झाली आणि प्रगट होऊन सप्त रूपानं प्रगट होऊन त्या ठिकाणी प्रगट झाली. सांगितलं, अरे मला काय मारतो, तुला मारायचं असेल तर माझ्या डाव्या हाताचं मळे, जर पाहायचं असेल तर सप्तशतीचं पारायण कर, पण तुला मारणारा माझ्या आधी त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. तुझं लागी वधी उपजला मजा आधी, तुला मारणारा माझ्या आधी त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. एवढं सांगून ती माया गुप्त झाली. कंस पुन्हा आपल्या राज्यामध्ये गेलेला आहे, तिकडे चिंता करायला लागलेला आहे. पण इकडे गोकुळामध्ये मात्र पहाटे नंदाची बहीण सुनंदा, नंदराजाची बहीण, जी यशोदेची सेवा करण्याकरता आलेली, प्रसूती करण्याकरता आलेली, तिने पहाटेला पाहिलेलं आहे यशोदेला त्या ठिकाणी मुलगा झालेला आहे, नीलमण्यासारखा मुलगा झालेला आहे. त्या आनंदामध्ये ती बातमी सांगत सुटलेली आहे. ती बातमी सांगत असताना आधी ती नंदराजाला सांगायला गेलेली. नंदराजा पहाटेच्या वेळेला गायीची सेवा करत आहेत, गायीवरून हात फिरवत आहेत. ती गायीची सेवा केल्यामुळेच भगवान त्यांच्या घरी आले होते. ती नंदराजाला सांगितले की तुम्हाला मुलगा झाला, लाला भयो, लाला भयो. नंदराजानं आनंदानं आपल्या मनामधली, आपल्या गळ्यामधली माळ, मोत्याची माळ तिला दान म्हणून दिलेली आहे. आता ती सुनंदा सगळ्या गावामध्ये जाऊन सांगते की आनंद करा, त्या ठिकाणी नंद आणि यशोदेला पुत्र झालेला आहे. या सगळ्या आनंदामध्ये गोकुळवासी त्या ठिकाणी सम्मिलित झालेले आहेत. आज आपण भगवंताचा जन्म पाहिलेला आहे. आता आपल्याकडे केवळ 2 दिवस शिल्लक राहिलेले. या 2 दिवसामध्ये आपल्याला भगवंताच्या लीला, भगवंताची गोवर्धन पूजा, भगवंताने केलेला काला, भगवंताने गोपिकांना दिलेला रास लीलेचा आनंद, मथुरागमन, कंसमर्दन, त्यानंतर भगवंताचं एक नाही 16,108 लग्न पाहायचे आणि भगवंताची आणि सुदामाची भेट हे केवळ 2 दिवसात पाहायचे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की उद्यापासून 6 वाजायच्या अगोदर सगळ्यांनी इथे येऊन बसावं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम